महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। कुक्कुटपालन व्यावसायिकांना अध्यादेशानुसार कृषी समकक्ष दर्जाच्या सुविधा द्या, अनिल खामकर। अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन या व्यावसायिक शेतकऱ्यांना कृषी समकक्ष दर्जा व कृषी समतुल्य सर्व सुविधा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व विधिमंडळ सभागृहात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केले। सभागृहात अभिनंदन करून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलं राज्य ठरलंय। मात्र या कमी शासनानं काढलेल्या अध्यादेशांचं पालन, अंमलबजावणी पशुसंवर्धन आयुक्त पुणे व ग्रामविकास सचिव यांना या अध्यादेशाची माहिती असून देखील कृषी दर्जाच्या सुविधा न दिल्यानं कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये याबाबत असंतोषाची तीव्र भावना उमटली आहे। माननीय मंत्री महोदयांनी काढलेले अध्यादेश प्रशासकीय पातळीवर सर्व विभागांना माहिती असताना देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागे कोणाचा दबाव आहे? जर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या शासकीय निर्णय पाळले जात नसल्यास या विरोधात कुक्कुटपालन शेतकरी राज्यव्यापी आंदोलन छेडणार असा सूचक इशारा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी या संदर्भात पेण येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं आहे। राज्यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायास चांगली चालना मिळण्याच्या दृष्टीनं तसेच हा व्यवसाय दुर्बल घटकातील जास्तीत जास्त लोकांनी स्वीकारावा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायास विविध सोयी सवलती देण्याचा शासनाने निर्णय घेतलाय। याबाबतचे आदेशही पारित झाले। तसे असताना पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयात गेली 2 वर्ष आंदोलन बैठकांचा सिलसिला करून देखील संबंधित आयुक्त व्यावसायिक शेतकरी बांधवांना सोयी सुविधा देण्याबाबत सतत दुर्लक्षितपणा करत असल्याचा आरोप अनिल खामकर या प्रसार माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलाय। याशिवाय ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांनी विधान परिषदेच्या 2023 नागपुरी हिवाळी अधिवेशनात 19 डिसेंबर रोजी सदस्य सत्यजित तांबे यांनी राज्यातील कुक्कुटपालन व इतर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीद्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं कराची आकारणी केली जाते। त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा कर आकारला जातोय असा मुद्दा उपस्थित केलाय। ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग 4ब शासन अधिसूचना क्रमांक VPM 2015/प्र.क. 140 प.रा. 422 दिनांक 3/12/2015 रोजी शासन अधिसूचनेमधील स्पष्टीकरणामधील मुद्दा क्रमांक 8 मध्ये जनावरांचे गोटे, कुक्कुटपालन व तशा प्रकाराशी निगडीत इमारती यांकरता इमारतीच्या प्रकारानुसार निवासी वापराप्रमाणे कर आकारणी करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे सदर शासन अधिसूचना दिनांक 31 डिसेंबर 2015 मधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतींनी कर आकारणी करावी असं आपल्या अखत्यारीतील सर्व ग्रामपंचायतींना सूचित करावे असं उपसचिवांनी काढलेला आदेश सद्यस्थितीत ग्रामविकास सचिवांनी लागू केल्यानं कृषी समकक्ष दर्जा व मिळणाऱ्या सोयी सुविधा मिळणार नाहीत। याबाबत मंत्री महोदय गिरीश महाजन आणि मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना भक्कम पाठबळ दिले, याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। पण जे शासन स्तरावर तब्बल 77 लाख कुक्कुटपालन व्यवसायाचा 24% वाटा मिळत असताना देखील शासकीय अध्यादेश कृषी समकक्ष दर्जा व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व सवलती आकारणी करावी अशी संघटनेची व शेतकरी बांधवांची मागणी आहे। त्याची पूर्तता न झाल्यास राज्यभरात आंदोलन छेडलं जाईल असा सूचक इशारा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिलाय। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे। राज्याच्या ठीक आहे, होते निवेदन होते बसा, निवेदन होते बसा, बोला पंकजाताई बोला। हे निवेदन अत्यंत महत्त्वाचं आहे, सर्व आमदारांसाठी आवश्यक आहे। देतो हो ना, एवढं निवेदन विषय बोलले तर तुम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे। बसा, निवेदन झाल्यावर देतो म्हणले ना, निवेदन प्लीज। महाराष्ट्र विधानसभा नियम 47 पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे। हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे। राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 12% असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा 24% आहे। महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणाइतके अंडी व मांस उपलब्ध होत नाही।
तसेच दुग्ध उत्पादनामध्ये राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे। याशिवाय नीती आयोगाच्या 2021च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत। शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे। दिनांक 17/7/2025 रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे। असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे राज्य असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल। याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन। यामध्ये वीज आकारणीसाठी कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील। ग्रामपंचायत कर मध्ये लाभ देण्यात येतील। पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याज दरामध्ये सवलत देण्यात येईल। कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संचाच्या संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल। या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 76.41 लक्ष पशुपालकांना होणार आहे। या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे 7,700 कोटी रुपये इतकी वाढ होणे अभिप्रेत आहे। महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे GR काढलेले आहेत। त्या GR मध्ये केंद्र सरकारची गाईडलाईन असेल, त्याच GR मध्ये कुक्कुट खाद्य गुणवत्तेवरती अन्न घटकांची ठळकपणे नोंद करावी। तसेच ज्या व्यवसायावर पूर्ण शेतकरी जोडधंदा म्हणून बघत होता, त्याच जोडधंद्याला, त्याच कुक्कुटपालनाला व्यवसायाला या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कृषी दर्जा दिल्यामुळे या व्यवसायाला एक चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटत आहे। परंतु हे GR काढल्यानंतर देखील ग्रामविकास मंत्रालयाने त्याचा अभ्यास न करता किंवा त्यांना माहीत न असल्यासारखा त्यांनी एक वेगळा GR काढून महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना एक वेगळी वागणूक दिलेली आहे किंवा त्यांना एक वेगळ्या संभ्रमात टाकून ग्रामविकास खात्याने चुकीचा केलेला आहे। कारण यामध्ये आम्ही 2024 रोजी माननीय विखे पाटील साहेब जेव्हा पशुसंवर्धन मंत्री होते, तेव्हा गिरीश महाजन साहेब तेव्हा ग्रामविकास मंत्री होते, त्यांच्या समवेत आम्ही मीटिंग घेऊन त्यावेळेला ग्राम सचिव देखील उपस्थित होते। त्यावेळेला आम्ही एक त्यांना प्रस्ताव सादर केला। त्या प्रस्तावामध्ये कुक्कुटपालनासाठी कर प्रणाली कशी असावी हे सांगण्यात आले होते। कारण इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे कर प्रणाली आहे त्याप्रमाणे कर प्रणाली आपल्या इथं लावण्यात सांगण्यात मंजूर देखील झाले होते। परंतु या वेळेला ग्रामविकास कार्यालयाकडून वेगळा याच्यावर निर्णय देऊन सर्व शेतकऱ्यांची नाराजी केलेली आहे। तसेच महाराष्ट्र आयुक्त कार्यालय पुणे जे वेगवेगळ्या प्रकारचे GR जे लागू केले, ते GR लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे कोणताही ठोस पाऊल उचलत नाही, त्याच्याकडे कानाडोळा करून सर्व शेतकऱ्यांची निराशा करून घेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातून जवळजवळ 78 लाख शेतकरी या संदर्भात नाराजीच्या सुरामध्ये आहेत। त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत। तर ह्या सर्वांचा विचार घेऊन विचार विनिमय करून महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब असतील तसेच पशुसंवर्धन मंत्री यांनी लक्ष घालावे। लक्ष घालून यामध्ये जो योग्य तो निर्णय द्यावा आणि जे जाचक जे GR काही काढत आहेत ते त्वरित थांबवावे। जर असे नाही केल्यास तर पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातून सर्व शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन या आंदोलनाला वेगळा स्वरूप येईल असं आता आम्हाला वाटायला लागलेत। कारण प्रशासनाने चांगले GR काढून शेतकऱ्यांना एक नवीन दिशा देण्याचा विचार करत आहे, परंतु खालील प्रशासकीय अधिकारी त्याचा चांगला उपयोग न करता ते शेतकऱ्यांच्या वाईटावर टपलेत की असं आता आम्हाला समजतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.